100 डेज चॅलेंजचा आजचा आहे 4था दिवस आणि आज आपण ॲड करतोय 100 स्क्वॉट एव्हरीडे. तर 100 दिवस आता लगातार 100 स्क्वॉट आपण करणार आहोत आजपासून. 100 पुशअप्स आणि स्क्वॉट करणं सायंकाळी खूप अवघड जातं लगातार. त्यामुळे 50 स्क्वॉट्स आणि 50 पुशअप्स मी सकाळीच केलेले आहेत. आज सकाळी देवीची आरती होती आमच्या सोसायटीमध्ये आणि ती आम्ही घेतली होती. पण प्रसाद मी सर्वांना वाटला, पण मी तो खाऊ नाही शकलो. त्याबद्दल वाईट वाटलं. पण प्रसाद खाल्ल्याने देव पावणार नाहीये, तर मी जे काही ठरवलंय ते पूर्ण केल्याने देव पावणार आहे. त्यामुळे गोड सोडलं तर सोडलंच. प्रसाद सुद्धा मी खाल्ला नाही आणि 100 दिवस खरंच मी खाणार नाहीच. तर अशा पद्धतीने हे चॅलेंज अवघड होत चाललेलं आहे. पाहुण्यांच्या घरी चहा घ्यायला गेलो होतो काल, पण चहा मी घेऊ नाही शकलो. ते खूप आग्रह करत होते, घ्या घ्या, पण मी खरंच घेऊ नव्हतो शकत आणि मी घेतलोच नाही. अशा ठिकाणी असं होतं की समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतं, पण पर्याय नाही मित्रांनो. शेवटी चॅलेंज घेतलं म्हणल्यानंतर ते पूर्ण करावंच लागणार आहे. तर असे चॅलेंजेस मला आता भरपूर येणार आहेत आणि एक चॅलेंज ॲड होत चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा अवघड होत चाललेला आहे. पण मजाही येते की आपण काहीतरी वेगळं करतोय. ज्या गोष्टी आपण नॉर्मली करू नाही शकत, त्या गोष्टी चॅलेंज घेऊनच कराव्या लागतात मित्रांनो. आणि त्यामुळे त्या चॅलेंज घेतल्यावरच त्या पूर्ण करू शकतो आपण. आणि मी आता ते बघतोय. ज्या गोष्टी मी दररोज करू म्हणत होतो, उद्या, तो काय उद्या येत नव्हता. पण चालू केलं तर होतंय. अवघड जातंय ही गोष्ट वेगळी, पण होतंय. आणि ते 31 डिसेंबरपर्यंत खरंच पूर्ण करायचंय.